नमस्कार. आज 11 ऑगस्ट 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्रामध्ये एकही बातमी कामाची नाही आहे. म्हणजे अगदी एडिटोरियल देखील कामाचे नाही आहेत. म्हणजे याच्या पूर्वीचे जे बातम्या आहेत त्यालाच कंटिन्युटीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न इथं आजच्या वृत्तपत्रामध्ये झालेला आहे. ओके, त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही व्हिडिओ पहा, अन्यथा न पाहिलं तरी चालेल. ओके, तर पहा, बातमीपत्राला आपण सुरुवात करूयात. पहिली बातमी, ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांचे निधन. जे MPSCचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही बातमी अगदी कामाची ठरू शकेल, कारण तिथे निधन वाचता येत असतात परीक्षेसाठी. मग पहा, अंबिका सरकार यांची काही पुस्तकं आहेत जे की अगदी गरजेचे आहेत. चाहूल, प्रतीक्षा हे कथासंग्रह होते आणि एका श्वासाचं अंतर या ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. तर याबद्दल प्रश्न नक्की विचारला जाऊ शकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती जाऊयात. काँग्रेसवरच जनतेचा अविश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभेत घणाघणात. त्यानंतर विरोधकांच्या सभात्यागानंतर मणिपूरवर त्यांनी भाष्य केलं. यासोबतच आवाजी मतदानाद्वारे अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला. म्हणजेच नरेंद्र मोदी सरकार यांनी काय विश्वास प्रस्ताव त्यांनी म्हणजे जिंकलेला आहे. ओके, त्यांच्यावरती गव्हर्नमेंटवरती आता विश्वास आहे असं आपण तिथं कन्सिडर करतो. व त्यांनी अगदीच काँग्रेसवरती वगैरे भरपूर टीका केली व तेच सध्याला चालू आहे. लोकमत आजचा मी पाहिला, त्यामध्ये पण तेच दिलेलं होतं, फक्त त्यांची जी टोन असते ती पॉझिटिव्ह असते. म्हणजे लोकमतचं जर वाचलात तर ते लगेच समजून येते की कोणत्या टोनमध्ये वगैरे ते बोलत आहेत. ओके, तर आपण ती बातमी स्किप करूयात. त्यानंतर पुढे या. त्यानंतर पुढची न्यूज पहा. निवडणूक आयोग निवड समितीमध्ये फेरबदलासाठी विधेयक आणलेले आहेत. सरन्यायाधीशांच्या जागी केंद्रीय मंत्री. आता पहा, हा मुद्दा काय होता. आता अगदीच जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्यांना माहिती असेल की गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने काय दिलेलं होतं, एक निर्णय दिला होता. गेल्या वर्षी म्हणतोय मी, गेल्या वर्षीपासून तो खटला चालू होता व यावर्षी आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहेत, ओके, इलेक्शन कमिशनची जर नियुक्ती करायची असेल तर पहिल्यांदा कोणाला घ्यावं लागेल, एक सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस, त्यानंतर 2 म्हणजे पंतप्रधान, त्यानंतर 3 कोण, अगदीच लीडर ऑफ ऑपोजिशन. ओके, या तिघांचं एक समिती बसेल व या तिघांच्या समितीमधून जे नाव अगदीच सहमत होईल, या तिघांची पण एखाद्या नावावर सहमती होईल, त्याला चीफ इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन कमिशन म्हणून नियुक्ती देण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाने पहिल्या आदेशामध्ये म्हटलेलं होतं. बरोबर, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असं आलेलं होतं. परंतु आता झालेलं काय, मग यांनी काय बदलत आहेत, तर हे जे आदेश आलेला होता ना सुप्रीम कोर्टाचा, या आदेशाला बदलण्यासाठी त्यांनी काय केलं आहेत, बिल आणत आहेत. ओके, मग हे बिल कसं येत आहे, तर यांनी काय म्हटले, आता सरन्यायाधीशांच्या जागी आम्ही काय केंद्रीय मंत्री टाकूयात. मग आता मी पेन बदलून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, इथं काय म्हटलं होतं, यांनी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस घ्यायचं होतं, परंतु आता इथं यांनी म्हटलं की युनियन कॅबिनेट मिनिस्टर, युनियन मिनिस्टर. ओके, मग आता पहा, युनियन मिनिस्टर जर झालं तर इथं पारडं कोणाचं जड होईल, आता ते पाहूयात आपण. तर पहा, आपली लोकशाही आहे, लोकशाही या नात्याने कोणतंही काम कसं होतं, तर बहुमताद्वारे होतं. बरोबर, मग बहुमतद्वारे जर काम होत असेल तर प्रॉब्लेम काय होईल पहा. पंतप्रधान आणि आता इथं काय युनियन मिनिस्टर घेणार आहेत. ओके, एखादी कॅबिनेट मिनिस्टर आणि पंतप्रधान. ओके, हे दोघं पण एका पार्टीचे झाले व लीडर ऑफ ऑपोजिशन दुसऱ्या पार्टीचा झाला. मग आता पहा, मी काय म्हटलं, आपलं भारत देश असू द्या किंवा लोकशाहीमध्ये कोणतीही घटना जी आहे ती बहुमताने होते. बरोबर, मग पहा, इथे लीडर ऑफ ऑपोजिशनला कमी मत पडतील व हे 2 मताचं हेच व्यक्ती जिंकून येईल. म्हणून त्यामुळे जे इलेक्शन कमिशन असतील ते कोणाकडून येतील, मग अगदीच सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे तिकडूनच यांचं निवड वगैरे केली जाईल. हे आपल्या इथं बेसिकली दिसतं. मग परत पहा, ही केस नक्की चॅलेंज होईल सुप्रीम कोर्टामध्ये, कारण पहा, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे हे कसं आहे, स्वतंत्र बॉडी ठेवायचं काम आहे. ओके, हे स्वतंत्र राहावं असं भारतीय संविधानामध्ये पण त्यांनी नमूद केलेलं आहे. परंतु इथं असं आल्यानंतर म्हणजे गव्हर्नमेंटचा जर इथं गव्हर्नमेंटचं इथं इंटरव्हेन्शन असल्यानंतर ही बॉडी अगदी स्वतंत्ररित्या काम करणार आहे का, बिलकुल काम करणार नाही. कारण पहा, लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणेल की आमचा हा व्यक्ती आहे, याला तुम्ही मत द्या, परंतु जे युनियन मिनिस्टर आणि पंतप्रधान आहेत त्यांनी काय म्हणेल, हा आमचा व्यक्ती आहे, तुम्ही याला मत द्या. मग या दोघांच्या मतामध्ये अगदीच सेंट्रल गव्हर्नमेंटचा व्यक्ती निवडून येईल, कारण 3 बहुमत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. मग या बेसिसवर जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा व्यक्ती आहे तो निवडून गेल्यानंतर इलेक्शन कमिशन हे बॉडी स्वतंत्ररित्या कार्य करू शकणार आहे का, बिलकुल करू शकणार नाही. जेव्हा कदाचित म्हणजे गव्हर्नमेंटला जेव्हा जिथं जिथं फायदा होणार आहे त्याच गोष्टीचं वगैरे तिथं काम करू शकेल. म्हणून हे परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये केस चॅलेंज होणार हे नक्की आहे. कारण पहा, इथं जर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जर असते तर हे बहुमताचं पारडं असतं ना, ते बरोबर बॅलन्स झालं असतं. म्हणजे आता एखादी
म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जर वाटलं ना की पंतप्रधान यांनी जे निवडलेली व्यक्ती आहे ती अगदी योग्य आहे, तर तेव्हा तिथं हे केलं असतं. म्हणजे निर्णय तर बायास होऊ शकतील, परंतु पंतप्रधानांचा निर्णय पण त्यांनी तिथं ऐकून घेतले असते, कारण ते चीफ जस्टिस आहेत. परंतु आता इथं कोणी ऐकून घेणार आहे का? तर कारण ऐकून घेण्याचे इथं चान्सेस नाहीत, कारण हे पॉलिटिकल पार्टी आहेत. हे पॉलिटिकल पार्टी असल्यामुळे इथं काहीच म्हणजे इथे काय म्हणतो आपण, तर स्वतंत्ररित्या जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ते काम करण्याचे चान्सेस आता नगण्य दिसत आहेत. हा प्रॉब्लेम इथं बेसिकली दिसून येतो. मग आता अगदीच हे जे मुद्दा आहे किंवा हे जे विधेयक जर पारित झालं संसदेमधून जर हे विधेयक पारित झालं, तर गॅरंटीड पहा सुप्रीम कोर्टामध्ये हे विधेयकाला चॅलेंज करण्यात येणार आहे. ओके, व हे होऊच शकतं, कारण पहा स्वतंत्ररित्या इथं कुठंच निर्णय वगैरे दिसू शकत नाहीये. ओके, म्हणजे डायरेक्टली तुम्ही आता याला जर पहिल्याच नजरेनं जर पाहिलं तरच हे विधेयकमध्ये आपल्याला त्रुटी वगैरे दिसून येतात. व पहा आता सध्याला जे आपली संसद आहे त्यामध्ये तर डिबेट आणि डिस्कशन होत नाहीत. मग हे जे निर्णय आलेला आहे, या निर्णयामधून काही पॉझिटिव्ह आहेत का, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत का, हे कोणी विचारणार नाही आहे संसदेमध्ये. मग हे निर्णय डायरेक्टली तर सुप्रीम कोर्टामध्ये येणारच होता, परंतु आता देखील याचे चान्सेस जास्त असलेले आपल्याला दिसून येतात. ओके, म्हणजे असं खा किंवा तसं खा, सुप्रीम कोर्टामध्ये तर यावंच लागेल, हा इथं बेसिकली मुद्दा आहे. ओके, तर ही अशा पद्धतीने न्यूज होती. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा येथे अगदी काहीच गरजेचं मला दिसत नाही आहे. ओके, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर लोकसत्ता विचार आलेले आहेत. पहा लोकसत्ता विचारमध्ये पण अगदी दुसरेच बातम्या वगैरे दिलेले. त्यानंतर लोकसत्ता संपादकीय आता इथे अगदी दिलेलं आहे, राजकारणाबाबत दिलेलं आहे. जर तुम्ही पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जर वाचायचं म्हटलं तर अगदी बेस्ट आहे. म्हणजे प्रत्येक जणांनी काय काय बोललं वगैरे याबद्दल दिलेलं आहे. आता अगदीच इथं पहा ना तुम्ही, या अविश्वास ठराव चर्चेत अनपेक्षित असे काहीही नव्हते. यांनी त्यांची वस्ते फेडायची आणि त्यांनी त्यांच्या कसोट्यास हात घालायचा, इतकाच काय तो उद्योग झालेला आहे. व अगदी बरोबर आहे, यांनी त्यांचे कपडे फाडायचे, त्यांनी त्यांचे कपडे फाडायचे, हेच चालू होतं संसदेमध्ये. बाकी जे विधेयक येऊन गेले, डिजिटल डाटा प्रोटेक्शन लॉ वगैरे जे होतं त्याबद्दल कोणी बोललंच नाही. त्यानंतर अगदीच जे न्यूजपेपरचं होतं लॉ, त्याबद्दल पण कोणी बोललं नाही. म्हणजे जे गरजेचं होतं तिथं बोलणं काहीच झालं नाही. त्यानंतर मणिपूरबद्दल पण बोलले, परंतु अगदी सभात्याग वगैरे झाल्यानंतर, म्हणजे असं जर होत असेल तर संसदेची प्रोडक्टिव्हिटी परत एकदा काहीच राहिले नाही. शक्य झालं तर हा लेख वाचून घ्या. आपली या दोन्ही हे जे वृत्तपत्र आहे याची PDF आपला टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे, म्हणजे तुम्हाला तिथून अगदीच मदत होईल असं मला वाटतं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. गडबड आहे पण पुरावे नाहीत, स्किप करू शकता. त्यानंतर स्थानकातच थबकले इंजिन, RBI बाबत दिलेलं आहे, पण तशा पद्धतीचे प्रश्न येत नाहीत, त्यामुळे मी त्याला स्किप करतोय. ज्वारीची भाववाढ का, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या सत्ताकारांच्या न्यूज आहेत, सर्व राष्ट्रवादी त्यानंतर BJP यांचे जे भांडण वगैरे आहेत ते दिलेलं आहे. ओके, त्यानंतर विवा लोकसत्ताचं मिनी मॅगझिन, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर हे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पुढचं वृत्तपत्र पहा, द हिंदू. अच्छा, द हिंदूमध्ये पण काही गरजेच्या न्यूज दिसत नाही आहेत. ओके, तरी देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. व्होल कंट्री इज विथ मणिपूर, पीस विल बी रिस्टोर्ड, मोदी टेल्स लोकसभा. आता अगदीच गरजेचं आहे. व्होल कंट्री तर आपण अगदी सर्वजण तर आहोत मणिपूरसोबत, परंतु गव्हर्नमेंट असणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे बोलले ते अगदी गरजेचं होतं. त्यानंतर पुढची न्यूज पहा, बिल सिक्स टू रिमूव्ह CGI फ्रॉम पॅनल दॅट पिक्स CAC अँड ECs. आता ही न्यूज आपण आत्ताच पाहिली की सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत यांना काढून आता तिथं काय युनियन कॅबिनेट मिनिस्टर टाकण्यात येणार आहे. ओके, मग हे टाकल्यानंतर अगदीच ज्या पद्धतीने स्वातंत्र्याचं बहाल वगैरे होईल हे आपण पाहिलेली आहे, त्यामुळे आता इथं मी चर्चा करणार नाही त्याबद्दल. त्यानंतर पुढची न्यूज पहा, इंडियन GPS नाविक टू बी लिंक्ड टू आधार एनरोलमेंट डिव्हायसेस. पहा, चाचणी करण्यासाठी जे नाविक आपलं स्वतःचं GPS आहे, GPS हे अमेरिकेचं आहे बरं. ओके, म्हणजे जे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे ना, हे अगदी अमेरिकेचं आहे. त्यानंतर ग्लोनास हे रशियाचं आहे. ओके, तसंच नाविक जे आहे ते भारताचं आहे. म्हणजे भारताने अद्याप त्याला चालू केलं नाही आहे, म्हणजे पब्लिकसाठी वगैरे ते चालू झालं नाही. मग त्याला ट्रायलमध्ये घेण्यासाठीच त्यांनी काय केलं, आधार लिंक्ड म्हणजे जे आधार एनरोलमेंटसाठीचे डिव्हायसेस असतात ना, त्यांनी काय करत आहेत, पहिल्यांदा नाविकसोबत लिंक करत आहेत. यामुळे काय होईल पहा, आता आपल्याला समजून येतील त्याचे पॉझिटिव्ह काय आहेत किंवा निगेटिव्ह काय, म्हणजे त्यामध्ये नेमकं कुठं प्रॉब्लेम वगैरे देईल का हे त्यांनी चेक करणार आहेत. कारण पहा, आधार एनरोलमेंट डिव्हायसेसमध्ये पण आपल्याला GPS लागतंच. ओके, म्हणजे कुठून सध्याला हे आधार एनरोलमेंट कुठून होत आहे हे तिथं ट्रॅक करण्यासाठी काय तिथं आपल्याला ऑलरेडी गरज आहे
कशाची तर GPS ची. परंतु आता आधार एनरोलमेंट सर्व्हिसेसमध्ये आपण जर काय टाकलं, नाविक जर टाकलं, तर तिथून आपलं हे पहिल्यांदा ट्रायल पण होईल आपलं. ओके, हे ट्रायल पण होईल व यामधील जे निगेटिव्ह गोष्टी आहेत ना ते पण समजून येतील. म्हणजे आपण यामध्ये काही बदल घडवून आणायचे आहेत का, हे पण जे प्रश्न आहेत ना त्याची पण उत्तर आपल्याला शोधायला मदत होईल असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे लवकरच हे जे आपलं नाविक आहे ते लवकरच आधार एनरोलमेंट डिव्हायसेसमध्ये टाकण्यात येणार आहे. ओके, त्यानंतर आणखीन एक अगदी चांगली न्यूज पहा. जे आपण आता सध्याला पिन टाकून त्यानंतर बटणं दाबून वगैरे जे UPI ट्रान्झॅक्शन करत आहोत ते उद्या, म्हणजे उद्या म्हणण्यापेक्षा भविष्यामध्ये काय होणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कशावर, व्हॉइस कमांड. आता ज्या पद्धतीने मी अगदीच जसं की सिरी आहे, त्यानंतर अलेक्सा आहे, यांना ज्या पद्धतीने आपण बोलल्यानंतर ते रिप्लाय देतात पहा, अगदी त्याच बेसिसवर यांनी काय करण्यात आहे तर व्हॉइस युजिंग, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून काय तुमचे UPI पेमेंट वगैरे केले जाणार आहेत. व हे अगदी AIचं काय म्हणतो आपण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं आपण इथं कन्सिडर करतो. पण ही जी सुरुवातीला आहे ते पहिल्यांदा इंग्लिश त्यानंतर हिंदी या 2 भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे व त्यानंतर काही कालावधीनंतर जे भारतातील अन्य भाषा आहेत त्यांच्यासाठी पण हे युजफुल वगैरे होणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. व पहा, हे फीचर फोन म्हणजे जे बटनाचा मोबाईल होता व स्मार्टफोन या दोन्ही गोष्टींवरती या दोन्ही डिव्हायसेसवरती अगदी योग्यरित्या काम करेल असं RBIने म्हटलेलं आहे. व लवकरच याबद्दल त्यांनी काय करत आहेत ही टेक्नॉलॉजी म्हणजे त्याचं अवतरण वगैरे करणार आहेत. ओके, RBIनी जी बैठक झाली काल त्या बैठकीमध्ये शक्तिकांता दास यांनी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे अद्याप यांचं जे फ्रेमवर्क आहे ते दाखवण्यात आलेलं नाही, परंतु फक्त त्यांनी असं ही टेक्नॉलॉजी वर्क करेल असं सांगितलेलं आहे. त्या बेसिसवरून ही एक न्यूज होती. त्यानंतर पुढे चला, काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर स्टेट्स आहेत. त्यानंतर पहा आजचं एडिटोरियलमध्ये आता अगदीच बुलडोझर बाबा याबद्दल कोणताही लेख आलेला नव्हता आजपर्यंत, पण आज आलेला आहे. परंतु यांनी काय केलेलं आहे पहा, तर यामध्ये फक्त घटना कसं क्रम घडले वगैरे ते सांगितलं आहे. आता घटनाक्रम तर UPSC विचारू शकत नाही व तिथं आपण हे आपल्या शब्दांच्या लिमिटच्या बाहेर जातं, त्यामुळे आपण याला स्किप करू शकतो. ओके, परंतु इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, तर हे बुलडोझर जस्टिसवरती जे सुप्रीम कोर्ट आहे त्यासोबतच हायकोर्ट आहे पहा, कोणी पण बोलायला तयार नाही. इव्हन सुप्रीम कोर्ट बोलत नाही, हे एक मोठा प्रश्नचिन्ह इथं निर्माण झालेला आहे. कारण पहा, बुलडोझर जस्टिस हे चुकीचं आहे. किती जरी केलं तर रूल ऑफ लॉ जर, म्हणजे आपल्या देशात जर रूल ऑफ लॉ असेल ना तर आपल्याला कायदेशीररित्याच फॉलो करणं गरजेचं आहे. परंतु सध्याला जे बुलडोझर जे जस्टिस येत आहे त्याला अगदी मीडियामध्ये वगैरे त्याचं हाईप आहे किंवा ते अगदी चांगलं आहे असं जरी वाटत असलं आपल्याला तर ते चुकीचं आहे. कारण आज दुसऱ्यांचं घर गेलं ते कदाचित आपल्या जर घरावर आलं तर ते अगदी चुकीचं होईल. त्यासाठी पहा, हा लेख अगदी गरजेचा होता, परंतु त्यांनी तशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं नव्हतं. त्यामुळे मी हा पूर्ण लेखला स्किप केलं आहे. परंतु इथला जो छोटासा भाग आहे तो गरजेचा आहे, तो देण्याचा मी प्रयत्न करते. पहा, इथं काय म्हटलंय, इन दिस context it fails to course that to enforce the rule of law and the constitution. Unfortunately, for more than a year the course has been silent. Even the Supreme Court of India. मग पहा, ही जी नुहमध्ये घटना झाली, नुह हरियाणामध्ये जी घटना झाली, मग त्याबद्दल पहिल्यांदा जे हायकोर्ट आहे, पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट आहे ना, त्यांनी पहिल्यांदा इथं प्रथमरित्या भाष्य केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला अगदीच येणाऱ्या आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टाकडून किंवा हायकोर्टाकडून अशा पद्धतीने जजमेंट येणं अपेक्षित आहे असं इथं लेखकाचं म्हणणं आहे व हे गरजेचं पण आहे. पहा, ओके, बाकी तर या लेखमधून घेण्यासारखं काही नव्हतं, फक्त इथं एक आशेचा दिवा वगैरे दाखवण्यासारखं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. व पहा, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आल्याशिवाय आपण पण बुलडोझरला अगदी योग्य आहे का किंवा अयोग्य आहे का याबद्दल भाष्य करू शकत नाही. ओके, त्यामुळे मी पण या लेखला वगैरे घेण्यापासून किंवा माझे व्ह्यूज देण्यापासून थांबलेलो आहे. ओके, आता याबद्दल बोलायला मी पण भरपूर बोलू शकलो असतो, कायदेशीर वगैरे म्हणून अशा गोष्टी सांगू शकलो असतो. आर्टिकल 19 आर्टिकल 21 वगैरे तिथं उत्तर देऊ शकलं असतं, परंतु नाही ते. व UPSCमध्ये पण तसं आपल्याला भंगपकबाजी वगैरे करता येणार नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग तिथं पण असते मेन्स परीक्षेला. ओके, त्यामुळे आपण याला स्किप केलेलंच बरं. जेव्हा सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट वगैरे किंवा पंजाब हरियाणा कोर्टाने काय केलेलं आहे त्याला अगदीच ते ॲक्शन वगैरे घेतली आहे, मग आता त्यांचं जर व्हर्डिक्ट आलं ना तेव्हा आपण नक्की याबद्दल चर्चा करणार आहोत. मग तेव्हा लेख येतीलच. ओके, काळजी करू नका. त्यानंतर पुढे चला, इंडिया म्यानमार रिलेशनशिप, काही गरजेचं नाही. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये प्लीज एकदा वाचून घ्या. म्हणजे असं डेली वाचनात बसण्यापेक्षा, तेवढा वेळ वगैरे घालत बसण्यापेक्षा आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये जर त्याला टॉपिक बिल्डअप केलं तर ते बेटर होईल असं माझं मत आहे. त्यानंतर शुड देअर बी अ ब्लँकेट बॅन ऑन स्मार्टफोन्स इन स्कूल्स. आता हा लेख प्लीज तुम्ही वाचून घ्या, कारण हा लेख नाही आहे, एक इंटरव्ह्यू आहे. आता हा खूप मोठा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्ही वाचून घेतला तर बेटर होईल असं माझं मत आहे. पण हा गरजेचा आहे. ओके, कारण ब्लँकेट बॅन झालं पाहिजे का स्मार्टफोनवरती, तर माझ्या मते नो. कारण अगदीच स्मार्टफोनमध्ये काही गोष्टी आहेत ज्या की अगदी आज देखील विद्यार्थ्यांना गरजेच्या आहेत. कारण पहा, आज जे पाठ्यपुस्तक आहे, आता तुम्ही पण पाहू शकता, जे महाराष्ट्र
चे जे टेक्स्टबुक आहेत त्यामध्ये पण त्यांनी QR कोड वगैरे दिलेला आहे. मग QR कोडचा जर योग्य उपयोग झाला तर ते बेटर आहे. हां, पॅरेंटिंग कंट्रोल करणं तिथं अगदी गरजेचं आहे, परंतु पूर्ण ब्लँकेट बॅन आणणं हे चुकीचं आहे असं मी म्हणेल. आता इथे व्ह्यूज दिलेले आहेत हे वाचून घेऊ शकता तुम्ही, त्यामुळेच म्हटलं की हे तुमचा म्हणजे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मी पण त्याला वाचणं झालं नाही कारण याला थोडंसं वेळ देऊन वाचावं लागेल व माझे आणि त्यांचे व्ह्यूज वगैरे मिक्स करावे लागतील. किंवा जर हे शक्य म्हणजे हे वाचल्यानंतर पहा मी याला प्रतिलिपीवरती टाकेन, ओके, कारण मला तिथं फॉलोअर्सची गरज आहे. तर प्लीज शक्य झालं तर तुम्ही अगदी हां, त्यानंतर पहा अगदीच 175 फॉलोअर वाढलेले आहेत, त्यामुळे धन्यवाद. आता फक्त राहिलेत 25, जे की 200 करायचे होते मला, म्हणजे अगदी स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायचा होता याच्यापूर्वी पण मी म्हटलं. तर अगदीच शक्य झालं तर तुम्ही पण फॉलो करू शकता. आता ही जी घटना आहे ना, ही जी इंटरव्ह्यू आहे किंवा ही जे ओपिनियन पेज आहे ना, मी ते प्रतिलिपीवरती टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन, ओके, कारण याला तर मला वाचावंच लागेल. त्याचे व्ह्यूज जे आहेत, जर सोशल एखादी एडिटोरियल असेल ना तर आपण त्याला प्रतिलिपीवरतीच घेत जाऊ, ओके. शक्य झालं तर तुम्ही पण तिथे पाहू शकता, ओके. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेज आहे, काही गरजेचं नाही. त्यानंतर बॉलिवूडबद्दल दिलेलं आहे, ओके. त्यानंतर पहा अगदी बेस्ट न्यूज, सुप्रीम कोर्ट यांची ऑर्डर पहा. डी वाय चंद्रचूड यांनी काय म्हटलं आहे की लिमिटेशन्स प्लेस्ड ऑन द लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ पार्लिमेंट कॅन नॉट बी कन्स्ट्रक्टेड टू मीन दॅट जम्मू काश्मीर अनलाईक अदर प्रिन्सली स्टेट रिटेन्ड इन इट्स सोव्हर्निटी. सॉरी, थोडंसं बॅकग्राऊंड नॉईस आहे, म्हणजे अगदीच 15 ऑगस्ट या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत, शाळा आहेत गल्लीमध्ये. पण इथे पण अगदी गरजेची न्यूज नाही, पहा, ओके, स्किप करू शकता. त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.